आणि आता राज्यातल्या अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी प्रत्येकी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येतील। आणि बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 12 मार्च पर्यंत 3,000 रुपये जमा होणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले होते, त्यावर अदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिले। अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे 2 टप्प्यात 3,000 रुपये जमा करण्यात येतील। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभस्नानाची खिल्ली उडवलेली आहे। सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले आणि मी गंगेचं पाणी पिणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। आणि आता बातमी संजय राऊतांनी केलेल्या मोठ्या दाव्यासंदर्भातली। मुंबई पालिकेच्या पैशांवर पंतप्रधान मोदींचा डोळा आहे असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। 90,000 कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या होत्या। 3 वर्षांपासून निवडणुका नाही, प्रशासकीय कारभार चालतोय। दरम्यान 90,000 कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचाही डोळा आहे असा हल्लाबोल राऊतांनी केलेला आहे। बघा, महापालिकेची अर्थव्यवस्था जी शिवसेनेची सत्ता असताना अत्यंत सक्षम आणि मजबूत होती। 90,000 कोटींच्या ठेवी या एक सुरक्षा म्हणून आम्ही ठेवल्या होत्या माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने। पण कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 4 वर्षापासून निवडणुका नाहीत, प्रशासकीय कारभार आहे आणि त्या 90,000 कोटींच्या ठेवीवर प्रधानमंत्री मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या सगळ्यांचा डोळा आहे। हा जनतेच्या कराचा पैसा आहे। हा राज्याच्या नव्हे तर मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी ठेवला होता। त्या ठेवी मोडून तुम्ही जर कारभार करत असाल तर याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे आणि मुंबईची अवस्था अत्यंत बकाल आणि बिकट झालेली आहे। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। लातूर शहरातल्या अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। व्यापारी आणि व्यावसायिकांकडून होर्डिंग लावण्यात आले होते, त्यामुळे महानगरपालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राहेरी ते सोनोशी या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं दिसून येत आहे। डांबरीकरण सुरू असलेल्या या रस्त्यासाठी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरले गेल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे। पहिल्याच पावसामध्ये रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता वर्तवली जाते। बदलापूरमधील महापालिकेने प्रमुख 4 तलावांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। या तलावांना जलपर्णीचा विळखा वाढलेला आहे, तसंच कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याने त्यांची दुरवस्था झालेली, त्यामुळे प्रशासनाकडून आठवडाभर हा उपक्रम सुरू राहणार आहे।
बीडच्या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी वाशिमच्या मोठे गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले। हातात कॅन्डल आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याचे फलक घेऊन गावामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। एकदम सरकारने त्यांची हत्या केली। या हत्येचा बीड सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये मूकमोर्चा काढण्यात आला। संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला। शहरामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला। दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली। बुलढाण्यामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी बुद्रुक गावातून शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढली। तसेच औरंगजेबाचा पुतळा आणणाऱ्या अबू आझमीचा पुतळा जाळण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये मेट्रोच्या रुळावर येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। बेरोजगारांना नोकरी मिळावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। महिलांवर अत्याचार, शाळांमध्ये शिक्षण मोफत व्हावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नागपुरात सेवानिवृत्त एसटी कर्मचारी हक्काच्या पगारासाठी आक्रमक झालेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 वेळा निकाल लागूनही कर्मचाऱ्यांना आवर्जून त्यांचा हक्काचा पगार मिळालेला नसल्याचा आरोप लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नंदगाव कोहोळी इथं वारस विहिरीच्या ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेले। इथल्या नाल्यांवर बांधलेल्या 2 मातीच्या पाझर तलावांचं काम अपूर्ण निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूरच्या मेयो रुग्णालय परिसरामध्ये रात्री उशिरा आग लागली होती। डीन ऑफिस, ब्लड बँक इमारतीमध्ये ही आग लागली। आगीमध्ये रुग्णालयातील काही कागदपत्र खाक झालीत। अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। ठाण्यात कॅडबरी उड्डाणपुलाखाली डंपर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक आणि एका 4चाकी वाहनाला डंपरने धडक दिली आहे। या घटनेत काही प्रवासी अडकले होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे। भंडाऱ्यात तुमसरमध्ये चारित्र्यावर संशय घेत महिला दिनी पतीचा पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला। आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर दोन्ही बाजूने वार करून गंभीर जखमी केलं। दरम्यान महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या मालेगावात तरुणाने स्वतःच्याच मृत्यूचा बनावट दाखला बनवला। त्याने बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी मित्राच्या मदतीने हा दाखला बनवला। या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेले आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDCमध्ये एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली। 4 गुंडांनी शिक्षिकेच्या पतीला मारहाण केली। पार्किंगच्या वादातून ही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। भंडारामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये एसटी बस चालवणाऱ्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। प्रवाशांच्या तक्रारीनंतर मुस्लिम लायब्ररी चौकात बस थांबवून तपासणी केली होती। यावरून एसटी प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे।
नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीरनगर परिसरामध्ये युवकाची हत्या झाली. एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत हत्या केलेली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली तर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अभिनेते अजिंक्य देव यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि महाआरती केली. यावेळेस तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने तुळजाभवानी मातेची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन अजिंक्य देव यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरीतील गुहागरमध्ये जोलाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये उत्साहाची लाट पसरली. भाविक मोठ्या संख्येने जत्रेत सहभागी झाले आहेत. होळीनिमित्त कोकणात 2 विशेष एक्सप्रेस गाड्या मध्य आणि कोकण रेल्वेने चालवण्याचा निर्णय घेतलाय. मडगाव ते पनवेल आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. त्यांचं आरक्षण 8 मार्चपासून सुरू झालेले तसेच 15 आणि 22 मार्च रोजी ही विशेष गाडी धावणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा पार झालेला आहे. पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पासाठी जमिनीचा 99.94% भाग यशस्वीरित्या संपादित केलेला आहे. आता अंतिम जमिनीच्या मंजुरीमुळे मेट्रो 3 मार्गिका प्रकल्पाच्या कामाला वेग येईल असा विश्वास प्राधिकरण विभागाला आहे. अफजल खानाची पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाला मारहाण करत धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडलेले शिरपूरचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत शिवरेंना निलंबित केलेले आहे. याशिवाय त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हाही दाखल केलेला आहे. या प्रकरणामध्ये सखोल चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेले आहेत. नवी मुंबईतील 6000 अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. याबाबत आता खासदार नरेश म्हस्केंनी पुढाकार घेतलाय. मनपा आयुक्तांशी चर्चा केली असून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात नंगानाच करणारा गौरव अहुजाचा मित्र भाग्येश ओसवाललाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल आढळलंय. भाग्येश ओसवाल गौरवसोबत BMW मध्ये बसून दारू पित होता तर गौरव अहुजानं भर रस्त्यात अश्लील चाळे केलेले. अटकेत असलेल्या भाग्येश अग्रवालचा त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केला. भाग्येशसाठी कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवले होते, मात्र पोलिसांनी त्यांना हाकलून लावलंय. आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. तुम्ही कुकरमध्ये शिजवलेलं अन्न खाता का? कारण तुमच्या कुकरमुळे तुम्हाला कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ आता व्हायरल होत असून त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि यावेळेस नक्की काय सत्य समोर आले पाहूयात. इस कुकर की छोटी सी रबड़ कैंसर का कारण हो सकती है. अगर आपके घर में भी कुकर में अगर वो फूड ग्रेड रबड़ नहीं है तो आज ही चेंज कर दीजिए, क्योंकि नॉर्मल रबड़ बहुत सस्ती आती है. इस चक्कर में लोग सस्ती रबड़ चढ़ा लेते हैं, क्योंकि खाना बनाते समय जब ये रबड़ गर्म होती है तो ये पिघलकर माइक्रोप्लास्टिक में बदल जाती है और आपके खाने में चली जाती है और इसमें कैंसर को जन्म देने वाले तत्व होते हैं. हा दावा ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, कारण बऱ्याच गृहिणी जेवण करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. त्यामुळे खरंच हे सत्य आहे का? कुकरचा रबर इतका घातक असतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या कुकरमुळे कॅन्सर. कुकरच्या रबरमुळे कॅन्सरचा धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भात शिजवायचा तर कुकर, चिकन शिजवायचं तर कुकर, डाळ, छोले, वाटाणे शिजवायचे झाले तरीही कुकर,
अनेक पदार्थ बनवण्यासाठी कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि व्हायरल व्हिडिओत दावा केलाय की कुकरचा रबर हळूहळू वितळतो आणि अन्नात त्याचे कण जातात, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र खरंच कुकरमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. हा आरोग्याचा प्रश्न आहे. घरी बनवलेलं जेवण सगळेच जण खात असतात, त्यामुळे कुकरचं जेवण खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला. नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. प्रेशर कुकरची रिंग आणि कॅन्सर होण्याची शक्यता असं एक रील व्हायरल होत आहे, परंतु आतापर्यंत असं रिसर्चमध्ये कुठंही आढळून आलेलं नाही आहे की प्रेशर कुकरचं रिंग आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. हां, कोणतीही गोष्ट अतिप्रमाणामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर ते शरीरासाठी हानिकारक आहे, कारण की प्रेशर कुकरमध्ये जर का तुम्ही अन्न जास्त वेळ शिजवताय तर त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू ती कमी होते आणि हाय स्टार्चचे फूड जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बनवताय तर त्याच्यामध्ये ॲक्रेलामाइड नावाचं रसायन तयार होतं, जे शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळेच कुकर आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. कुकरचा रबर खराब झाल्यास चांगल्या क्वालिटीचा वापरा. कुकरला फूड ग्रेड रबर असायला हवा. हलक्या क्वालिटीचा रबर लावल्यास तो विरघळतो. त्यामुळे तुम्ही कुकर वापरताना चांगल्या क्वालिटीचा वापरा आणि रबर खराब झाल्यास फूड ग्रेड रबर लावा. असे दावे लोकांना घाबरवण्यासाठी केले जातात. मात्र आमच्या पडताळणीत प्रेशर कुकरमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. साम हेल्पलाईन, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही बातमी आहे. साम टीव्हीनं हा गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर मात्र पोलिसांची पळापळ सुरू झाली आणि अखेर या आरोपींना अटक करण्यात आली. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत, तुमच्या प्रश्नांसोबत.